सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी डीएनए मराठी सोबत। नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी संतोष सरवदे। आपण पाहत आहात सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, आपला कॅप राऊंड 2 हा पूर्ण झालेला आहे आणि कॅप राऊंड 3 हा लवकरच सुरू होणार आहे। कॅप राऊंड 2 मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना सीट मिळाली त्या विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। मात्र बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांना कॅप राऊंड 2 मध्ये सीट मिळाली नाही। याचे कारण असे आहे विद्यार्थी मित्रांनो की DSY मध्ये मागच्या वर्षी जवळपास 10,000 विद्यार्थी होते आणि ह्या वर्षी 11,000 प्लस विद्यार्थी आहेत। तर अशा कंडिशनमध्ये आपणास सीट मिळणे हे फार अवघड होणार आहे। मात्र त्यामधूनच आपणास मार्ग काढायचा आहे। कसा मार्ग काढायचा आहे आज मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जी सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे वेकंट सीट जो मॅट्रिक्स असतो तो आपला आज जाहीर होणार आहे आणि तो जाहीर झाल्यानंतर आपण कसा चेक करायचा आपण एकच मिनिटामध्ये आपणास सांगणार आहोत। इथे आपण इम्पॉर्टंट डेट्समध्ये बघायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो, जो काही आपला दुसरा राऊंड होता हा 16/8 ते 18/8 मध्ये आपणास प्रवेश घ्यायचा होता आणि कॅप राऊंड 3 डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वेकंट सीट कॅप राऊंड 3 तर वेकंट सीट ही 19/8/2026 म्हणजे आज जाहीर होणार आहे। आणि ही जाहीर झाल्यानंतर आपण सीट मॅट्रिक्स बघायचं आहे आणि त्याप्रमाणे कॉलेज हे टाकायचे आहे। तर इथे आपण बॅक याल, इथे आपण बघायचं आहे फॉर्मवरती आल्यानंतर कॅप राऊंड 2 फक्त दिसत आहे। इथे सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 3 मध्ये अजून काही प्रोग्रेस नाही। तर थोड्याच वेळामध्ये विद्यार्थी मित्रांनो इथे कॅप राऊंड 3 हा ऑप्शन आपणास दिसून येईल आणि कॅप राऊंड 3 हा ऑप्शन दिसल्यानंतर आपण सीट मॅट्रिक्स कसा चेक करायचा, कोणते कॉलेज टाकायचे याची पूर्ण माहिती आपणास पुढच्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, वंदे मातरम।